नीट पेपर फुटी प्रकरणातला सर्वात मोठा मासा जो सीबीआयच्या हातात अडकलेला आहे तो म्हणजे शिवराज रघुनाथ मोटेगावकर. आरसीसी क्लासचे हे सर्वेसर्वा मोटेगावकर यांना सीबीआयने पेपर फुटी प्रकरणामध्ये अटक केलेली आहे. पेपर फोडण्यामध्ये मोटेगावकरचा मोठा हात असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे जवळपास 100 कोटीहून अधिक मालमत्ता असलेल्या या मोटेगावकरच्या आता अनेक वेगवेगळे कारनामे हे सुद्धा समोर येत आहेत. फक्त लातूर नाही तर राज्यातल्या अनेक ठिकाणी मोटेगावकर यांनी क्लासमधून आणि हे पेपर फोडून जे पैसे कमवलेले आहेत त्या माध्यमातून जमिनी खरेदी केल्याचं धक्कादायक वास्तव हे सुद्धा समोर आलेलं आहे. आणि LS मराठीच्या पाहणीमध्ये याच शिवराज मोटेगावकरने पुण्यातील वारजे भागातला जो एकदम प्रशस्त लोकेशन आहे या ठिकाणी जवळपास 51 गुंठ्यांची जागा आहे ती खरेदी केल्याची माहिती आहे ती समोर आलेली आहे. आपण हे दोन प्लॉट पाहतोय. 25 गुंठ्याचा एक प्लॉट आहे आणि 26 गुंठ्याचा एक प्लॉट आहे जो 2023 मध्ये मोटेगावकर याने खरेदी केलेला आहे. म्हणजे सध्याच्या बाजारभावानुसार जवळपास 30 ते 40 कोटी किंमत या प्लॉटची असू शकते असं सांगितलं जात आहे. 2023ला या प्लॉटची खरेदी केल्याचं बोललं जाते. म्हणजे ज्यांनी दस्तावेज करून दिलेला आहे, म्हणजे ज्यांची ही जागा आहे ते आपण पाहतोय की अंबरवाडीकर आहे, तसेच अनेक जण आहेत. म्हणजे एकूण या कागदपत्रांमध्ये जे आपल्याला पाहायला मिळते जवळपास 25 ते 26 जण 28 जणांनी मिळून हा प्लॉट सुरुवातीला घेतलेला होता आणि त्यानंतर या मोटेगावकरला विकल्याचं समोर आलेलं आहे. आणि जवळपास 51 गुंठ्यांची ही प्रशस्त लोकेशनवरची जागा आहे जी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे जवळपास आता ही जी जागा खरेदी केलेली आहे जवळपास 30 ते 40 कोटी रुपये बाजार मूल्यानुसार जे पैसे देऊन खरेदी केलेले आहेत ते पैसे याच विद्यार्थ्यांचे आहेत का हे पेपर फोडून या मोटेगावकरनी कमवलेले आहेत हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी उपस्थित होतो. आणि त्यामुळे आपण पाहतोय की या जागेवर सुद्धा आपण पाहतोय की जे गुंठा क्रमांक आहे जागेचा जो क्रमांक आहे तो सुद्धा लिहिलेला आहे. आणि या मोटेगावकरने राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र लातूर आणि इथं खाली आपण पाहतोय की मोटेगावकर यांचं नाव होतं पण सध्या ते नाव हे पुसण्यात आलेलं आहे, तिथं रंग लावण्यात आलेला आहे. पण ही जी जागा आहे ती शिवराज मोटेगावकर यांच्या मालकीची आहे अशा पद्धतीने एकंदरीत या ठिकाणी चित्र पाहायला मिळते. आणि दुसरा धक्कादायक वास्तव म्हणजे याच परिसरामध्ये म्हणजे हे जे 2 गुंठे आपल्याला पाहायला मिळतात या 2 गुंठ्यांमध्ये जो मधला रस्ता आहे जो वहिवाट आहे नागरिकांचा ये जा करणारा रस्ता आहे महानगरपालिकेचा हा रस्ता आहे. पण हा रस्ता सुद्धा काबीज करण्याचं काम आहे ते मोटेगावकर याने महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन केल्याचा आरोप सुद्धा या ठिकाणी याआधी करण्यात आलेला होता. नागरिकांनी आंदोलन सुद्धा केलेलं होतं. हा रस्ता मुळामध्ये महानगरपालिकेचा आहे. या रस्त्यावर आपल्याला स्ट्रीट लाईट सुद्धा पाहायला मिळतात. असं असताना सुद्धा दोनदा चुकीच्या पद्धतीने मॅपिंग आहे त्या म्हणजे जी मोजणी असते ती या ठिकाणी करण्यात आल्याचं वास्तव हे सुद्धा समोर आलेलं आहे. आणि त्यामुळे ज्यावेळेस ही मोजणी या ठिकाणी सुरू होती त्यावेळेस महानगरपालिकेचे तत्कालीन जे अधिकारी आहेत हे सुद्धा यामध्ये सहभागी होते का हा सुद्धा प्रश्न आहे तो उपस्थित झालेला आहे. आणि एकूणच ही जी जमीन या मोटेगावकरने खरेदी केलेली आहे ती याच पैशातून खरेदी केलेली आहे का असा सुद्धा संशय आता बळावतोय. कारण की क्लास शिकणारा सुरुवातीला सायकल चालवणारा हा शिवराज मोटेगावकर आज जवळपास 100 कोटींच्याहून अधिक मालमत्तेचा मालक आहे. असं असताना पुण्यातली वारजे भागातली ही सगळी प्रशस्त जागा आहे जी जवळपास 51 गुंठे आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचे कागदपत्र हे सुद्धा आपल्याकडं आहेत. हे इंडेक्स आपण पाहतोय जे वारजे भागातलं गाव असं लिहिलेलं आहे आणि क्षेत्रफळ आपण पाहतोय 0.0250 हेक्टर आर असं हे आहे. आणि दस्तावेजच करून देणार म्हणजे ही जागा मूळ ज्यांची होती ते आंबेवडेकर आणि कंपनी त्याचबरोबर जवळपास 28 जण यामध्ये सहभागी असल्याचं आहे. म्हणजे मूळ त्यांची ही जागा होती आणि त्यांनी नंतर ही जागा राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था म्हणजेच शिवराज रघुनाथ मोटेगावकर जे लातूरचे आहेत त्यांना ही जागा विकलेली आहे. आणि जवळपास 51 गुंठ्यांची ही जागा आहे. मी अंदाजे सांगितलेला आहे की जवळपास ही 30 ते 40 कोटींची जागा म्हणजे रकमेची जागा असू शकते पण याच्यामध्ये वाढ येऊ शकते कारण की सध्या जागांची किंमत आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि त्यामुळे वारजेसारख्या प्रशस्त ठिकाणी म्हणजे मुंबई एक्सप्रेसवे हायवे जो महामार्ग आहे त्यालाच लागून ही जागा आहे. मोक्याच्या ठिकाणी ही जागा आहे आणि याच ठिकाणी मोटेगावकर याला क्लासेस उभा करायचे होते का हा सुद्धा प्रश्न आहे. कारण की इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी
बाहेरून येणाऱ्या म्हणजे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही मोठी आहे, त्यामुळेच इथं क्लास उभारण्याचं ध्येय हे मोठेगावकरचं होतं का त्यांनी खाजगी मालमत्तेसाठी ही जागा खरेदी करून ठेवलेली होती, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे आता या 2023 साली खरेदी झालेल्या या जागेची चौकशी आता केली जाणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। आणि जे कागदपत्र आपल्या हाती आलेले आहेत त्यानुसार आता या जागेची किंमत जवळपास 30 ते 40 कोटी रुपये आहे। त्यामुळे मोठेगावकर याने हे पैसे कशा पद्धतीने दिलेले आहेत, कॅश स्वरूपात पैसे देऊन ही जागा खरेदी केलेली आहे का, असे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सध्या या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। पण कोट्यवधींची माया आतापर्यंत या शिवराज मोठेगावकरने क्लासेसच्या माध्यमातून जमा केलेली आहे। विद्यार्थ्यांचं नुकसान करून त्यांना फसवून वेगळ्या पद्धतीने पेपर फुटी करून अशा पद्धतीने ही माया सगळी कमावल्याचं दिसून येत आहे। आणि त्यामुळे शिवराज मोठेगावकर याची ही जागा सध्या तो CBIच्या अटकेमध्ये जरी असला तरी या जागांची सुद्धा चौकशी केली जाणार का, किंवा या जागेंचा जो व्यवहार झालेला आहे तो कशा पद्धतीने झालेला आहे, रोख स्वरूपात झालेला आहे का कशा स्वरूपात झालेला आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। आणि तब्बल 30 ते 40 रुपये कोटी या जागेंची किंमत असताना मोठेगावकर याने हे पैसे नेमके कुठून दिलेले आहेत, त्याचा इन्कम सोर्स काय आहे, अशा अनेक प्रश्न सध्या उपस्थित झालेले आहेत। पण पुण्यातली पहिली अशी मोठी जागा जी आहे जी शिवराज मोठेगावकरची असल्याचं दिसून आलेलं आहे। 2023 साली त्यांनी ही खरेदी केल्याचं LS मराठीच्या पाहणीमध्ये समोर आलेलं आहे। कॅमेरामन रोहित व्यंकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।